आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय म्हणाले होते त्या दिवशी? सांगितलं तुला, परत सांगायचं सांगतो मी। हे बघ, त्या दिवशी दुकान बंद करून मी घरी यायच्या तयारीत होतो, तेव्हा गंगाजी असं काहीतरी जपजप पावलं टाकत दुकानासमोर निघाला होत्या। काहीतरी टेन्शन मध्ये दिसत होत्या। मी विचारण्याचा प्रयत्न केला तर इमर्जन्सी इमर्जन्सी असं काहीतरी म्हणल्या आणि थेट तिकडे एसटी स्टँडकडे गेले। होय, चांगलं पाठ केलंय। बॅग होती ना तिच्या हातात? बॅग 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 नव्हती तिच्या हातात। कसं शक्य? तू तिला विचारलं नाहीस का एवढ्या रातचं दिल्लीला कसं जाणार? आता दिल्लीला जाणार ही मला कसं माहिती असणार ना, आणि माहिती असतं तरी विचारलं असतं, पण तसं पण एखाद्या बाईला आपण असं आडून आडून विचारणं बरोबर वाटत नाही ना। खरं सांगतोयस ना? हाय का? खरंच सांगतो तुला, पाठांतर वाटतंय वही खायला कदा। ए गोपाळ, आपण बोलला जायला लागत। आलो आलो। काय झालं आप्पा बोलवले? आप्पा हा काय झालं? टेन्शन मध्ये दिसताय। हा कारण की तसंच आहे ते। बघ, आपल्या गावामध्ये ना एक जामकर म्हणून आहे, त्यांचं घर आहे बघ। तर त्यांच्या घरात कोण आले तर वाईच माहिती घे की। अहो, आता कशाला पाठवताय त्याला? उद्या तुम्हीच जाऊन बघा की। नाही नाही, एकदम त्यांच्या समोर मी जाणं ना ते काही उपयोगाचं नाही। काय ते जामकरांच्या घरात नक्की कोण आले, म्हणजे ते जामकरांचेच माणूस आहे का दुसरं कोणी आले, ते आत्ताच्या आत्ता माहिती काढ, नाही तर मग रात्रभर मला झोप नाही यायची। नाही जातो की बघायला, पण जायचंय कुठं? आता ते आपलं मारुतीचं मंदिर नाही का, हा तिथे थोडं पुढे गेलं की ते भवानी मातेचं मंदिर आहे। तिथं उजव्या हाताला ते जुनं घर आहे बघ, इतके वर्ष बंद होतं, आज कोणतरी उघडले ते। जरा वाईज बघ, जामकरांच्याच घरातला माणूस आहे का कोणी भाडेकरू आहे, जरा माहिती घे। होय, बघून येतो। थांब रे, जेवून जा, एवढं काय अडलं नाही। ए नाही नाही, आत्ताच्या आत्ता जा, नाही तर माझ्या घशाखाली घास उतरायचा नाही। आव, मी काय म्हणती का गोपाळच्या जेवणाचं एवढंच पडलं असेल तर मग सुधाकरला जाऊ द्यायचं का? हा, तो काय उपयोगाचा आहे माहिती ना? हा, उगाच जायचा आणि काम वाढवून यायचा नाही। भाऊ, ए भाऊ तू जा जा जा। आप्पा हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, तुमचा टेन्शन मध्ये चेहरा बघवत नाही मला। तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी येतो बघून कोण आलंय ते। मुर्दा जेवण सोडून गेलाय ना, म्हणजे नक्की त्या घराची त्याला काहीतरी माहिती असेल, त्याशिवाय तो जाणार नाही। मला चांगली त्याची खोड माहिती आहे। जिकडे गुलाल खोबरं ना तिकडे चांग भलं, अशी गत आहे त्या मुडद्याची। ए म्हातारे गप की जरा। रा